Hello everyone, this is Prachi and you're watching efutureinsight.com जिथे आपण शिकतो इंग्लिश आपल्या मातृभाषेतून. आज आपण बघणार आहेत वॉज आणि वर कन्सेप्ट. आय एम शुअर तुमच्यातल्या बऱ्याच जणांना वॉज वर मध्ये नेहमी कन्फ्युजन असेल की वॉज कधी वापरायचं आणि वर कधी वापरायचं. सो यात आपल्याला नेहमी कन्फ्युजन असतं, त्यामुळेच आजचा आपला टॉपिक आहे वॉज आणि वर. सो सगळ्यात आधी समजून घेऊया की वॉज आणि वर हे कुठे आणि कधी वापरायचं आहे. तर वॉज आणि वर हे नेहमी पास्ट मध्ये बोलण्यासाठी वापरतात. फॉर एक्झाम्पल, एखादी गोष्ट खूप छान झाली होती किंवा छान झालं होतं असं सांगताना. फॉर एक्झाम्पल, आय वॉज हॅपी, मी खूप आनंदी होते. राईट. सो वॉज आणि वरचा खरा तर दोघांचाही अर्थ एकच आहे, पण इथे इंग्लिश ग्रामरचा नियम आहे की वॉज हे नेहमी आय, ही, शी, इट किंवा एखाद्या सिंग्युलर नावाबरोबरच वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल, रोहन वॉज हॅपी. रोहन एक नाव घेतलंय आपण आणि त्याच्याबद्दल बोलताना आपण वॉज म्हणणार. पण इथे जर आपल्याला म्हणायचं असेल की दे, तर आपण म्हणणार दे वर हॅपी, नॉट दे वॉज हॅपी. तो इथे इंग्लिश ग्रामरचा रूल आहे की वॉज हे नेहमी आय, ही, शी, इट आणि सिंग्युलर नाउन साठी असतं, आणि वॉज हे यू, वी, ते किंवा प्लुरल नाउन साठी असतं. ओके. सो आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. सगळ्यात आधी आपण सेंटेन्सची प्रॅक्टिस करणार आहोत. वॉज. राईट. तर आता आपल्या तोंडात हे बसलं पाहिजे की आय वॉज, ही वॉज, दे वर. हे आपल्या ऑटोमॅटिक तोंडात आलं पाहिजे. तर ते कधी येणार? जेव्हा आपण बोलून त्याची प्रॅक्टिस करणार आहोत. ठीक आहे. सो जितकं जास्त तुम्ही बोलून प्रॅक्टिस कराल तितकं तुम्ही कॉन्फिडेंटली बोलाल. ते ऑटोमॅटिक तुमच्या तोंडात येईल. त्यामुळे इथे 100 सेंटेन्सची आपण प्रॅक्टिस करणार आहोत. 100 सेंटेन्स जेव्हा 100 वेळा तुम्ही तोंडाने बोलतात, तेव्हा ट्रस्ट मी, एक ऑटोमॅटिक आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये ते फीड होतं की आपल्याला आय वॉजच बोलायचं आहे आणि ते वर बोलायचं आहे. राईट. सो आता आपण वॉजच्या सेंटेन्सची प्रॅक्टिस करूया आणि नंतर आपण वरच्या सेंटेन्सची प्रॅक्टिस करूया. आणि तुम्हाला ही स्टेप बाय स्टेप असे व्हिडिओ जर बघायचे असतील तर अजून चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा, कारण की त्यामुळे तुम्हाला माझे व्हिडिओ वेळेच्या वेळी मिळतील. नाउ लेट्स स्टार्ट आवर व्हिडिओ. आवर फर्स्ट सेंटेन्स इज आय वॉज हॅपी. मी आनंदी होते. शी वॉज टायर्ड. ती थकलेली होती. शी वॉज टायर्ड. प्रत्येक सेंटेन्स मी बोलल्यानंतर पॉज घेईल, तेव्हा ते सेंटेन्स तुम्हालाही मोठ्याने बोलायचं आहे. येस. ही वॉज बिझी. तो व्यस्त होता. ही वॉज बिझी. कम ऑन, नाव इट्स युअर टर्न. इट वॉज कोल्ड. थंड होतं. इट वॉज कोल्ड. द डॉग वॉज बार्किंग. कुत्रा भुंकत होता. The dog was barking. The book was interesting. पुस्तक रोचक होतं, मजेदार होतं. The book was interesting. I was late. मला उशीर झाला होता. I was late. He was ready. तो तयार होता. He was ready. The movie was long. चित्रपट खूप लांब होता. The movie was long. My friend was there. माझा मित्र तिथे होता. My friend was there. The car was expensive. गाडी महाग होती. The car was expensive. She was a teacher. ती शिक्षिका होती. She was a teacher. He was an engineer. तो अभियंता होता. He was an engineer.
द फूड वॉज डिलिशियस. अन्न स्वादिष्ट होते. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखाद्या पार्टीला गेलात आणि आपण आल्यावर घरी म्हणतो ना की जेवण खूप छान होतं. सो तेव्हा तुम्ही म्हणू शकता द फूड वॉज डिलिशियस. अन्न स्वादिष्ट होतं. नेक्स्ट, द रूम वॉज क्लीन. खोली स्वच्छ होती. द रूम वॉज क्लीन. द इव्हेंट वॉज सक्सेसफुल. कार्यक्रम यशस्वी झाला होता. द इव्हेंट वॉज सक्सेसफुल. द मीटिंग वॉज इम्पॉर्टंट. बैठक महत्वाची होती. द मीटिंग वॉज इम्पॉर्टंट. द हाऊस वॉज बिग. घर मोठं होतं. द हाऊस वॉज बिग. द ट्रेन वॉज ऑन टाइम. ट्रेन वेळेवर होती. द ट्रेन वॉज ऑन टाइम. शी वॉज माय नेबर. ती माझी शेजारीण होती. शी वॉज माय नेबर. लक्षात घ्या, ती माझी शेजारीण होती म्हणजे आता नाहीये. जेव्हा आपल्याला पास्ट मध्ये बोलायचं आहे तेव्हाच आपण वॉज वापरतो. ही वॉज माय कलीग. तो माझा सहकारी होता. कलीग म्हणजे काय? आपल्या ऑफिसमध्ये काम करणारे जे सोबती असतात त्यांना कलीग म्हणतात. ही वॉज माय कलीग म्हणजे तो माझा सोबती होता, सहकारी होता, आता नाहीये. ही वॉज माय कलीग. द टेस्ट वॉज डिफिकल्ट. चाचणी कठीण होती. द टेस्ट वॉज डिफिकल्ट. द वेदर वॉज नाईस. हवामान छान होते. द वेदर वॉज नाईस. द वेदर वॉज कोल्ड. और यू कॅन से द वॉटर वॉज कोल्ड. पाणी थंड होतं. द वॉटर वॉज कोल्ड. शी वॉज सिंगिंग. ती गात होती. शी वॉज सिंगिंग. नेक्स्ट, ही वॉज प्लेइंग. तो खेळत होता. ही वॉज प्लेइंग. इथे तुम्ही एक्सटेंड पण करू शकतात. ही वॉज प्लेइंग फुटबॉल. शी वॉज प्लेइंग बॅडमिंटन. लाईक दॅट. ओके, सो दिस हे एक मेन आपलं सेंटेन्स स्ट्रक्चर आहे. याच्या पुढे तुम्ही सेंटेन्स वाढवू पण शकता. द सन वॉज शायनिंग. सूर्य चमकत होता. द सन वॉज शायनिंग. द रोड वॉज बिझी. रस्ता गर्दीने भरलेला होता. द रोड वॉज बिझी. द डोर वॉज ओपन. दरवाजा उघडा होता. द डोर वॉज ओपन. द शॉप वॉज क्लोज्ड. दुकान बंद होतं. द शॉप वॉज क्लोज्ड. द पार्क वॉज ब्युटिफुल. उद्यान सुंदर होतं. द पार्क वॉज ब्युटिफुल. द केक वॉज स्वीट. केक गोड होता. द केक वॉज स्वीट. द स्काय वॉज ब्लू. आकाश निळे होते. द स्काय वॉज ब्लू. द मिल्क वॉज फ्रेश. दूध ताजे होते. द मिल्क वॉज फ्रेश. शी वॉज एक्सायटेड. ती उत्साहित होती. शी वॉज एक्सायटेड. ही वॉज काम. तो शांत होता. ही वॉज काम. काम म्हणजे काय? शांत असणे. द बेबी वॉज क्राईंग. बाळ रडत होतं. द बेबी वॉज क्राईंग. कम ऑन, रिपीट आफ्टर मी. द फ्लावर वॉज ब्लूमिंग. फुलं फुलत होती. द फ्लावर वॉज ब्लूमिंग. द म्युझिक वॉज लाऊड. संगीत जोरात होतं. द म्युझिक वॉज लाऊड.
बेड वॉज कम्फर्टेबल. बेड आरामदायक होता. द बेड वॉज कम्फर्टेबल. द कॉफी वॉज हॉट. कॉफी गरम होती. द कॉफी वॉज हॉट. द नाईट वॉज डार्क. रात्र अंधार होती. रात्री अंधार होता. द नाईट वॉज डार्क. रात्री खूप अंधार होता. द एअर वॉज फ्रेश. हवा ताजी होती. द एअर वॉज फ्रेश. द गार्डन वॉज ग्रीन. बाग हिरवी होती. द गार्डन वॉज ग्रीन. द टेबल वॉज वुडन. टेबल लाकडी होते. द टेबल वॉज वुडन. द गेम वॉज फन. खेळ मजेदार होता. द गेम वॉज फन. द प्रोजेक्ट वॉज सक्सेसफुल. प्रकल्प यशस्वी झाला होता. द प्रोजेक्ट वॉज सक्सेसफुल. नेक्स्ट. द फोन वॉज रिंगिंग. फोन वाजत होता. द फोन वॉज रिंगिंग. द स्ट्रीट वॉज एम्प्टी. रस्ता रिकामा होता. द स्ट्रीट वॉज एम्प्टी. नेक्स्ट. द बुक वॉज ऑन द टेबल. पुस्तक टेबलावर होतं. द बुक वॉज ऑन द टेबल. द कॅट वॉज स्लीपिंग. मांजर झोपलेली होती. द कॅट वॉज स्लीपिंग. द मूवी वॉज बोरिंग. चित्रपट कंटाळवाणा होता. द मूवी वॉज बोरिंग. द स्टोर वॉज ओपन. दुकान उघडे होते. द स्टोर वॉज ओपन. द आन्सर वॉज करेक्ट. उत्तर बरोबर होते. द आन्सर वॉज करेक्ट. द रूम वॉज हॉट. खोली गरम होती. द रूम वॉज हॉट. नेक्स्ट. द रिव्हर वॉज क्लीन. नदी स्वच्छ होती. द रिव्हर वॉज क्लीन. द ग्रास वॉज वेट. गवत ओले होते. द ग्रास वॉज वेट. द सूप वॉज टेस्टी. सूप स्वादिष्ट होते. द सूप वॉज टेस्टी. द माउंटेन वॉज टॉल. पर्वत उंच होता. द माउंटेन वॉज टॉल. माउंटेन म्हणजे काय? पर्वत. द कॉन्सर्ट वॉज अमेझिंग. संगीत महफिल अद्भुत होती. कॉन्सर्ट म्हणजे म्युझिक कॉन्सर्ट वगैरे तुम्ही ऐकलं असेल. सो द कॉन्सर्ट वॉज अमेझिंग. द बीच वॉज क्राउडेड. क्राउडेड म्हणजे गर्दीने भरलेला. बीच गर्दीने भरलेला होता. द बीच वॉज क्राउडेड. द केक वॉज चॉकलेट. केक चॉकलेटचा होता. द केक वॉज चॉकलेट. द बस वॉज फुल. बस भरलेली होती. द बस वॉज फुल. द ट्रेन वॉज फास्ट. ट्रेन जलद होती. द ट्रेन वॉज फास्ट. द ब्रेड वॉज फ्रेश. ब्रेड ताजे होते. द ब्रेड वॉज फ्रेश. द स्काय वॉज क्लिअर. आकाश स्वच्छ होते. द स्काय वॉज क्लिअर. द चीज वॉज ओल्ड. चीज जुने होते. द चीज वॉज ओल्ड. द कार वॉज न्यू. गाडी नवीन होती. द कार वॉज न्यू. द बेबी वॉज क्यूट. बाळ गोंडस होते. द बेबी वॉज क्यूट. नेक्स्ट. द डे वॉज लॉंग. दिवस लांब होता. द डे वॉज लॉंग. द एअर वॉज कोल्ड. हवा थंड होती.
The air was cold. The tree was tall. झाड उंच होते. The tree was tall. The news was good. बातमी चांगली होती. The news was good. The plan was successful. योजना यशस्वी झाली होती. The plan was successful. एखादा प्लॅन तुमचा जेव्हा यशस्वी झाला असेल तेव्हा तुम्ही म्हणू शकता the plan was successful. Next, the song was popular. गाणं खूप लोकप्रिय होतं. बऱ्याचदा आपल्याला आठवण सांगताना आपण म्हणतो ना अरे ते गाणं खूप पॉप्युलर होतं. So that time you can say the song was popular. Next, the homework was easy. गृहपाठ खूप सोपा होता. The homework was easy. The light was bright. प्रकाश तेजस्वी होता. The light was bright. Next, the answer was wrong. उत्तर चुकीचं होतं. The answer was wrong. Next, the building was old. इमारत जुनी होती. The building was old. The journey was tiring. जे काय टायरिंग म्हणजे थकवा येणे एखाद्या गोष्टीचा थकवून जाणे. The journey was tiring. प्रवास थकवणारा होता. The journey was tiring. The match was exciting. सामना रोमांचक होता. The match was exciting. ओके सो इथे तुम्ही बघू शकतात की आपण वॉचचा वापर करून कितीतरी जवळजवळ 100 सेंटेन्स बघतो आहोत ज्यामध्ये आपण सिंगल नाउन यूज करतो आहे द मॅच द जर्नी द क्लॉक द प्रॉब्लेम राईट किंवा ही शी इट लाईक दॅट सो नेहमी लक्षात ठेवा की वॉचचा वापर हा नेहमी ही शी इट बरोबर होतो आणि जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ वारंवार ऐकाल आणि हे सेंटेन्स वारंवार ऐकाल तेव्हा तुमची आपोआप प्रॅक्टिस होईल सो हा व्हिडिओ तुम्ही वारंवार 10 वेळा 15 वेळा जेवढं जास्त तुम्हाला त्याची रिव्हिजन करता येईल तेवढी जास्त रिव्हिजन करा तुम्ही असा नियम करू शकता की रोज झोपण्यापूर्वी तुम्ही हा व्हिडिओ ऐकायचा आणि ऐकता ऐकता झोपायचं सो तुमच्या सबकॉन्शियस माइंडला हे फीड होईल राईट नेक्स्ट द प्रॉब्लेम वॉज सॉल्व्ड समस्या सोडवली गेली होती द प्रॉब्लेम वॉज सॉल्व्ड द क्लॉक वॉज ब्रोकन घड्याळ खराब झालं होतं द क्लॉक वॉज ब्रोकन द गार्डन वॉज फुल ऑफ फ्लावर्स बाग फुलांनी भरलेली होती द गार्डन वॉज फुल ऑफ फ्लावर्स द फेस्टिवल वॉज ग्रँड सण मोठा होता द फेस्टिवल वॉज ग्रँड नेक्स्ट द पिक्चर वॉज क्लिअर चित्र स्पष्ट होते द पिक्चर वॉज क्लिअर नेक्स्ट द हॉलिडे वॉज रिलॅक्सिंग सुट्टी आरामदायी होती द हॉलिडे वॉज रिलॅक्सिंग नेक्स्ट द मूवी वॉज अ हिट चित्रपट हिट होता द मूवी वॉज अ हिट नेक्स्ट द स्टेडियम वॉज पॅक्ड स्टेडियम भरलेलं होतं द स्टेडियम वॉज पॅक्ड नेक्स्ट द ट्रिप वॉज ॲडव्हेंचरस सहल रोमांचक होती द ट्रिप वॉज ॲडव्हेंचरस नेक्स्ट द वेदर वॉज अनप्रिडिक्टेबल हवामान अनिश्चित होतं द वेदर वॉज अनप्रिडिक्टेबल अनप्रिडिक्टेबल म्हणजे त्याचा काही अंदाज नाही करू शकत नेक्स्ट द ड्रेस वॉज ब्युटिफुल ड्रेस सुंदर होता द ड्रेस वॉज ब्युटिफुल नेक्स्ट द वॉटर वॉज डीप डीप म्हणजे काय खोल द वॉटर वॉज डीप पाणी खोल होतं ओके आपण म्हणू शकतो विहिरीमध्ये पाणी खोल गेलं होतं सो त्याप्रमाणे द वॉटर वॉज डीप नेक्स्ट द डॉग वॉज फ्रेंडली कुत्रा मित्रवत होता म्हणजे मित्रासारखा होता द डॉग वॉज फ्रेंडली
द फेस्टिवल द फेस्टिवल वॉज कलरफुल. सण रंगीबिरंगी होता. द फेस्टिवल वॉज कलरफुल. नेक्स्ट, द रूम वॉज स्पेशियस. खोली विशाल होती. द रूम वॉज स्पेशियस. नेक्स्ट, द बस वॉज लेट. बस बसला उशीर झाला होता असं तुम्ही म्हणू शकता तिथे. द बस वॉज लेट. एक मिनिट. येस, द बस वॉज लेट. द स्टोरी वॉज इंटरेस्टिंग. गोष्ट रोचक होती. द स्टोरी वॉज इंटरेस्टिंग. नेक्स्ट, द फूड वॉज स्पायसी. अन्न तिखट होतं. स्पायसी म्हणजे काय? तिखट असणे. द फूड वॉज स्पायसी. नेक्स्ट, द रिव्हर वॉज फ्लोईंग. म्हणजे नदी वाहत होती. फ्लोविंग म्हणजे वाहणे. द रिव्हर वॉज फ्लोविंग. नेक्स्ट, द चेअर वॉज ब्रोकन. खुर्ची तुटलेली होती. द चेअर वॉज ब्रोकन. नेक्स्ट, द टास्क वॉज इझी. काम सोपं होतं. द टास्क वॉज इझी. नेक्स्ट, द डे वॉज सनी. दिवस उन्हाळ्याचा होता. द डे वॉज सनी. येस. सो आय होप तुम्ही सगळ्या वॉजच्या सेंटेन्सची प्रॅक्टिस केली असेल. हे 100च्या वर जवळजवळ सेंटेन्स होते आणि त्याची आपण बोलून प्रॅक्टिस केली आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण वरची प्रॅक्टिस करणार आहेत. राईट. सो अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि वारंवार या सेंटेन्सची प्रॅक्टिस होणं खूप गरजेचं आहे. तुम्ही झोपण्यापूर्वी तुमच्या मोबाईलवर हा व्हिडिओ लावून ठेवू शकतात आणि ऐकत ऐकत झोपू शकतात. सो दॅट ऐकून ऐकून सुद्धा तुमची प्रॅक्टिस होईल. सो थँक्यू सो मच गाईज. जेवढे जास्त वेळा व्हिडिओ ऐकता येईल आणि प्रॅक्टिस करता येईल तेवढे प्रॅक्टिस करा. See you in the next video. Till that time, keep practicing. Bye bye.